साधारण महिन्याभरापूर्वी माझ्या एका जवळच्या मित्राने मला एक व्हिडिओ पाठवला। त्या व्हिडिओमध्ये एक प्रसिद्ध यूट्यूबर दुसऱ्या एका प्रसिद्ध यूट्यूबरचा इंटरव्ह्यू घेत होता। इंटरव्ह्यूचा मुद्दा हे नरेंद्र मोदी यांनी भारताला कसं गौरवशाली बनवले हा होता। त्याच्या बोलण्याच्या ओघामध्ये ज्याचा इंटरव्ह्यू होत होता ती एक मोठी व्यक्ती ती काय म्हणते तर नरेंद्र मोदी जर RSS किंवा भाजपचा असा नियम असेल की 75 वर्षापुढे माणूस पंतप्रधान नाही राहू शकत तर नरेंद्र मोदी 75 वर्षानंतर प्रेसिडेंट होऊ शकतात। आणि एक प्रकारे भारतामध्ये प्रेसिडेंट रूल म्हणजे प्रेसिडेन्शियल पद्धती आणली जाऊ शकते। त्यावेळेला त्या व्हिडिओला मी एवढं महत्त्वाचं घेतलं नाही कारण सध्या यूट्यूबवर नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप असेल यांच्यावर गुणगान गाऊन त्यांच्याद्वारे सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूज कमवण्याचे प्रचंड उद्योग चालू आहेत आणि हिंदी मीडियात तर ते जास्त चालू आहेत, त्यामुळे मी त्याकडे एवढं लक्ष दिलं नाही। पण 2 दिवसांपूर्वी जेव्हा भारताच्या पंतप्रधानांचे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर म्हणजे मुख्य आर्थिक सल्लागार जे आहेत त्यांचं नाव आहे बिबेक देबरॉय यांनी एक आर्टिकल लिहिलं। एका वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या ह्या आर्टिकलचा मतितार्थ असा होता की भारताला आता नवीन संविधानाची गरज आहे। संविधानामध्ये काही नवीन संशोधन करण्याची गरज नाही तर संविधानच नवीन नवीन संविधानाची गरज आहे या आशयाचा आर्टिकल त्यांनी लिहिलं। ती बातमी वाचली आणि मग विचारचक्र फिरू लागली की याचा आणि माझ्या मित्राने पाठवलेला त्या दिवशीचा व्हिडिओचा काही संबंध आहे का। आणि जर आपण हे सगळे पॉईंट्स मिळवले तर त्यातून एकच दिसतं की नरेंद्र मोदी आणि RSS काहीतरी मोठं करू पाहत आहेत आणि हे करण्यासाठी त्यांना सध्याचं संविधान अडवायचं आहे। मग आपल्या संविधानात अशी कुठली गोष्ट आहे जी नरेंद्र मोदी आणि सध्याचं गव्हर्नमेंट बदलू शकत नाहीत आणि ती बदलल्याशिवाय RSS आणि भाजप त्यांच्या मनातला भारत बनवू शकत नाही, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी साईराज पवार। तसं पाहायला गेलं तर RSSचा भारताचे जे संविधान आहे याला पहिल्यापासूनच विरोध आहे। आता त्यांचा विरोध मावळला जरी असला किंवा त्याचे ते इतर वेगवेगळ्या प्रकारे प्रकटीकरण करत असले तरी सुरुवातीला त्यांचा प्रखर विरोध होता आणि हे डॉक्युमेंटेड आहे। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोकस करूया की बिबेक देबरॉय नक्की काय म्हणतात आणि त्यांचे कशावर आक्षेप आहेत। त्यांच्या आर्टिकलमधून आपल्याला 3 मुख्य आक्षेप समजून येतात। सगळ्यात पहिला म्हणजे भारताचे संविधान हे कॉलोनियल लेगसी आहे, म्हणजे वसाहतवादाचं एक विरासत आहे। कशी तर भारताचे संविधान हे 1935 साली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट जो ब्रिटिशांनी आणला होता त्याचंच एक प्रारूप आहे असं म्हटलं जातं। आणि RSS आणि भाजपचे अनेक जण हे विविध पातळींवर त्यांचे समर्थक असलेले बाबा बुवा हे विविधच ठिकाणी असं आपल्याला वारंवार सांगितलं जातं की भारताचं संविधान म्हणजे इकडचे तिकडचे जे काही संविधान आहेत यांची एक कॉपी पेस्ट करून केलेली एक प्रक्रिया आहे। दुसरा त्यांचा आक्षेप याच्यामध्ये असा आहे की 1973 मध्ये भारताच्या संविधानामध्ये बेसिक स्ट्रक्चरचं एक डॉक्ट्रीन सुप्रीम कोर्टाने आणलं आणि त्या बेसिक स्ट्रक्चरच्या डॉक्ट्रीन आल्यामुळे भारतात लोकांना कितीही इच्छा असली तरी काही बेसिक व्हॅल्यू आहेत त्या आपण बदलू शकत नाही। तिसरा अजून एक कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा ते याच्यामध्ये असं लिहितात की भारताच्या संविधानामध्ये जी काही तत्त्वे आहेत, उदाहरण द्यायचं झालं तर धर्मनिरपेक्षता, समाजवाद यांसारख्या तत्वांची आता व्यावहारिकता आहे का हे तपासण्याची गरज आहे। आता यातल्या एक मुद्द्याला आपण हात घालू आणि बघूया की बिबेक देबरॉय यांचं म्हणणं किती खोटं आहे। सगळ्यात पहिला मुद्दा की भारताचं संविधान हे एक ब्रिटिश लेगसी आहे। 1935 सालच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टपासून ते बनलं आहे। ही गोष्ट खरी आहे की काही घटना काही ज्या तरतुदी आहेत या 1935 सालच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टमधून घेण्यात आल्यात। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे 1935 सालचा तो ॲक्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट होता, तो भारतासाठीच बनवला होता, त्यामुळे त्याच्यामध्ये भारत स्पेसिफिकच काही प्रोव्हिजन्स होते। दुसरी गोष्ट ते असे म्हणतात की याच्याबद्दल चर्चा झाली नाही आणि कट पेस्ट करून इतर ठिकाणच्या संविधानांपासून आपलं संविधान बनवण्यात आलं। याचं उत्तर असं आहे की भारताचं संविधान हे भारताच्या संविधान सभेने एकत्र बसवून बनवलं आहे। तुम्ही जर काही वर्षांपूर्वीची ABP न्यूजची एक सिरीज आली होती संविधान म्हणून, ते जर पाहिलं असेल तर त्यात तुम्हाला क्लिअर होईल की भारताचं संविधान बनण्याच्या वेळेस भारतीय संविधान सभेमध्ये किती गहन चर्चा झाली होती। या संविधान सभेमध्ये जवळपास 390 सदस्य असणार होते, परंतु भारताची दुर्दैवाने फाळणी झाली आणि ती फाळणी झाल्यानंतर या संविधान सभेमध्ये 290 ते 299 सदस्य राहिले। भारताची फाळणी का झाली हे तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर मी याच्या आधीचाच एक व्हिडिओ बनवला आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की भारताची फाळणी कशी झाली आणि त्याला नक्की कोण जबाबदार होते। आता येऊया ह्या मुद्द्याकडे। तर हे जे 299 सदस्य होते ही संविधान सभा जवळपास 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस अस्तित्वात होती। या 2 ते जवळपास 3 वर्षांमध्ये त्यांचे 11 सेशन्स झाले। जसे आता पार्लमेंटचे उन्हाळी, पावसाळी आणि हिवाळी सेशन होतात तसे 11 सेशन्स ह्या संविधान सभेचे झाले आणि जवळपास 7,500 अमेंडमेंट्स जे काही ड्राफ्ट
आंबेडकरांनी प्रस्तुत केला होता त्याला सुचवण्यात आल्या होत्या आणि ह्या सगळ्यांच्या संगनमताने, या सगळ्यांच्या कन्सल्टेशन नंतर भारताचं संविधान तयार झालं होतं. त्यामुळे जो हा आरोप करतात की ते फक्त कट पेस्ट आहे, त्यांच्या आरोपांमध्ये मला तरी तथ्य वाटत नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण श्यामाप्रसाद मुखर्जी हे ह्याच संविधान सभेमध्ये काँग्रेसतर्फे नॉमिनेट केलेले मेंबर होते. त्यामुळे संविधान सभेमध्ये सर्व वर्गाचे प्रतिनिधी असावेत याची खबरदारी घेण्यात आली होती. आणि मुख्य म्हणजे ही तीच संविधान सभा होती जिने भारतीय महिलांना मतदानाचा अधिकार दिला होता, आणि तोही 1947 ते 48 सालात. आणि आत्ताच्या संसदेत काय चाललं हे बघा. इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या महिलेला संसदेमध्ये, लोकसभा असू दे किंवा राज्यसभा, इथे निवडून जाणं हेच मुश्किलीचं काम आहे. आणि समजा एखादी महिलेची नेमणूक राज्यसभेवर झालीच तर त्या महिलेची नेमणूक ही फक्त तिच्या सौंदर्यामुळे झाली आहे असे आपल्या भारतातील आणि महाराष्ट्रातील काही लोकप्रतिनिधी म्हणतात. 1940च्या दशकामध्ये मतदानाचा अधिकार मिळालेल्या महिलांना आज देखील 33% आरक्षणासाठी झगडावं लागतंय. त्यामुळे त्यावेळची संविधान सभा आणि आत्ताची लोकसभा यांना जर कंपॅरिझन केलं तर त्यावेळची संविधान सभा ही नक्कीच प्रगल्भ दिसते. पुढचा मुद्दा जे बिबेक देबरॉय म्हणतात तो म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद ह्यासारख्या शब्दांची आता आपल्याला गरज आहे का, किंवा यांची काय व्यवहार्यता आहे हे पाहणं. बिबेक देबरॉय यांच्या या मतांचं आश्चर्य वाटायला नको, कारण हे तेच बिबेक देबरॉय आहे ज्यांनी 2015 साली जेव्हा रेल्वेच्या रिफॉर्म्सबद्दल एक कमिटी स्थापन केली, त्याचे हे अध्यक्ष होते आणि त्यांनी भारतीय रेल्वेच्या प्रायव्हेटायझेशनसाठी, भारतीय रेल्वेच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला होता. दुसरी गोष्ट, ते धर्मनिरपेक्षतेवर बोलतात. त्यांना ऑब्जेक्शन असायलाच पाहिजे, कारण 2015 आणि 2016 या सालामध्ये जेव्हा भारतामध्ये असहिष्णुता वाढली आहे, लोकांचं मॉब लिंचिंग केलं जातं आहे, अशा घटना घडत होत्या, त्यावेळेस हेच बिबेक देबरॉय होते जेव्हा ते म्हणाले की 2-3 छोट्या मोठ्या गोष्टींमुळे भारत असहिष्णू झाला आहे असं अजिबात म्हणता येणार नाही. त्यामुळे यांची विचारसरणी कुठून येते हे आपल्याला वेगळं सांगायला नको. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा आक्षेप त्यांचा 1973 सालचा. 1973 साली सुप्रीम कोर्टात घडलं काय होतं तर केशवानंद भारती हा एक फेमस खटला चालू होता. या खटल्यातून पुढे जाऊन उदयाला आलं बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय तर मूलभूत ढाचा. आपलं जे संविधान आहे याचा एक मूलभूत ढाचा असला पाहिजे. म्हणजे आमच्या घराचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या घराचे काही सेट नियम असतात, काही ठराविक नियम असतात जे तुम्ही, तुमचा भाऊ, तुमची बहीण किंवा कोणीही तोडू शकत नाही. तशाच प्रकारे भारताच्या संविधानाचे असे काही नियम, अशी काही तत्त्व जी पार्लमेंट म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभा कायदा करून देखील तोडू शकत नाहीत. आणि ह्या बिबेक देबरॉय यांना त्याच्यावरच आक्षेप आहे. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन म्हणजे नक्की काय हे मी याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे. त्यावेळेला मी हे देखील सांगितलं आहे की बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन हे उद्धव ठाकरे आणि ह्या भारताची लोकशाही कशी वाचवू शकतात. त्यामुळे आता तुम्हाला कळलं असेल की हे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन हे ह्या सरकारच्या, म्हणजेच ह्या बिबेक देबरॉय यांच्या नजरेत का खुपते. अर्थात सरकारने आणि इकॉनॉमिक मिनिस्ट्री यांनी हे बिबेक देबरॉय यांचं स्वतःचं मत आहे असं सांगितलं, पण ही जुनी पद्धत आहे. एखाद्या अधिकाऱ्याकडनं, जे मोठ्या हुद्द्यावर बसलेल्या अधिकाऱ्याकडनं एखादं वाक्य बदलून घ्यायचं, त्या बाबतीत चर्चा करून द्यायची, लोकांमध्ये त्या पुढ्या सोडायच्या आणि नंतर हे पक्षाची अधिकृत भूमिका नाही असं सांगून मोकळं व्हायचं. पण आपण जर त्याचे नीट डॉट कनेक्ट्स केले तर आपल्याला नक्की समजून येतं की हे का आणि कसं चाललं आहे. त्यामुळे बेसिक स्ट्रक्चरचा तो व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. आता इथं थोडक्यात सांगायचं तर बेसिक स्ट्रक्चर म्हणजे जे महत्त्वाची मूल्य जी संसद स्वतःहून चेंज करू शकत नाही. तर सुप्रीम कोर्टाने बेसिक स्ट्रक्चरमध्ये कुठल्या गोष्टी येणार आणि कुठल्या गोष्टी येणार नाहीत याची काही लिस्ट दिली आहे का, तर तसं नाही आहे. जसा जसा केसेस येत जातील, घटना घडत जातील, त्या पद्धतीने कुठली गोष्ट ही बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे हे सांगितलं जाईल. आणि आता आपण अशा 3 ते 4 गोष्टी बघूया की ज्या बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहेत आणि त्यामुळेच कदाचित सध्याच्या सरकारला अडचणीच्या ठरतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता ही हिंदुत्वाची आयडिओलॉजी आणि हिंदू राष्ट्र या संकल्पनेच्या आड येते. 2014ला मोदी यांचं सरकार आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी हिंदू राष्ट्र बनलं जाईल, हिंदू राष्ट्रासाठी संविधान लिहिलं जाते यासारख्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे कितीही जरी असं चर्चांना उधाण येत राहिलं तरी कायदेशीररित्या हिंदू राष्ट्र जर करायचं असेल तर बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन तोडावं लागेल आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्ट तो कायदा रद्द केला. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं धर्मनिरपेक्षता हे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन जे हे सरकारच्या मध्ये येते. पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी या सरकारला त्रासदायक ठरू शकते ती म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू. म्हणजे न्यायपालिकेचा एखादा निर्णय स्वतः चेक करण्याचा, त्याला रिव्ह्यू करण्याचा जो अधिकार आहे तो. म्हणजे तुमच्या आमच्यावर कोणावरही अन्याय झाला तर संविधानातील कलम 32च्या अनुसार आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागू शकतो आणि अशा केसमध्ये सुप्रीम कोर्टाला संपूर्ण न्याय करायचा अधिकार आहे.
सरकारने कुठलीही चुकीची गोष्ट केली किंवा एखादी बेकायदेशीर घटना घडली तर त्याला जाब हे फक्त कोर्ट विचारू शकतं. तुमच्या आमच्यामध्ये घडलेली एखादी चुकीची घटना असेल तर आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकतो किंवा सरकारकडे न्याय मागू शकतो. पण जर सरकारनेच जर चूक केली तर त्याला न्याय देण्याचं काम फक्त न्यायपालिका करू शकते. आणि ही न्यायपालिका स्वतःच्या हातात असणं हे या सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचं झालं आहे. तुम्ही जर रिसेंट केसेसच्या जजमेंट बघितले असाल, जर उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जे सत्तानाट्य घडलं त्याच्या बाबतीतले जे जजमेंट असेल, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने मणिपूरबाबत सरकारवर जे ताशेरे ओढले ते असतील, त्यानंतर दिल्लीमध्ये जो कायदा आणण्यात आला, जो एक अध्यादेश आणण्यात आला त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने केलेले जे स्टेटमेंट असतील, हे पाहिल्यानंतर आपल्याला कळेल की हे जे राज्य आहे या राज्यावर, ह्या राज्य सरकारवर म्हणजे केंद्र सरकारवर लगाम ठेवण्याचं एक प्रकारे काम हे सुप्रीम कोर्ट करते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाची ही जी पॉवर आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू, ही जी बेसिक स्ट्रक्चरमध्ये येते ती कदाचित ह्या सरकारला अडचण ठरते. पुढची महत्त्वाची गोष्ट जी बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे आणि या सरकारला प्रॉब्लेमॅटिक ठरू शकते ती माझ्या मित्राने मला पाठवलेल्या व्हिडिओमध्ये. कसं आहे, भारतामध्ये सध्या आहे संसदीय लोकशाही. म्हणजे आपण एखादे MP निवडून देतो आणि ते MP म्हणजे हे जे सगळे आपण खासदार निवडून देतो, हे खासदार लोकसभेमध्ये बसतात आणि आपला नेता निवडतात, ज्याला आपण प्राईम मिनिस्टर किंवा पंतप्रधान म्हणतो. आता मुद्दा असा आहे की जेव्हा नरेंद्र मोदींसारखं एक व्यक्तिमत्व भाजपच्या सोबत आहे, त्यावेळेला नरेंद्र मोदी यांच्या नावाखाली जेव्हा निवडणुका होत आहेत त्यावेळेला संसदीय लोकशाहीकडून आपण जर अध्यक्षीय लोकशाहीकडे वळालो तर आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो का, याबाबत देखील विचार चालू आहे. आता तुम्ही म्हणाल की विवेक दोब्रवा हे एक व्यक्ती एक आर्टिकल लिहिते आणि मी त्याचे हे संदर्भ भाजपसोबत लावतो आणि त्याचा संबंध मी भारत देशाची वाटचाल ही अध्यक्षीय लोकशाहीकडे होती की काय याकडे घेऊन चाललो आहे. याचं कारण म्हणजे भाजपने याच्या आधीही केले. 1989, 91 या सालच्या त्यांचे जे मॅनिफेस्टोज प्रसिद्ध झालेत त्याच्यामध्ये त्यांनी संविधानाची एकदा पुनरावलोकन करण्याची आणि त्याचसोबत संसदीय लोकशाहीपेक्षा जी अध्यक्षीय लोकशाही आहे ही भारतासाठी फायदेशीर ठरू शकते का याबाबतची चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न केले होते. तुम्हाला जर माहीत असेल तर साल 2000 साली जेव्हा वाजपेयींचं सरकार केंद्रस्थानी होतं त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे रिटायर्ड जज व्यंकटचलिया यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवण्यात आली होती. ह्या समितीचं काम असं होतं की आपलं जे संविधान आहे हे संविधान गेल्या 50 वर्षामध्ये कसं झालं, याचं कामकाज कसं झालं याचा एक रिव्ह्यू करणं आणि तो रिपोर्ट सरकारला देणं. 2 वर्षानंतर या समितीने रिपोर्ट दिला, परंतु सरकारने तो रिपोर्ट काही पब्लिश केला नाही. कारण असं म्हटलं जातं की त्याच्यात संविधानाने उत्तमरित्या कामगिरी केलेली आहे, अनेक लोकांचं कल्याण झालं आहे, जे पिछडे वर्ग होते ह्या सगळ्यांना नवीन संधी मिळाल्यात, या प्रकारची भाष्य केलं होतं. त्यामुळे संविधानाचा पुनर्विचार करणं, त्याचं पुनरावलोकन करणं ह्या गोष्टी भाजपसाठी नवीन नाही आहेत. ते सरकार ते करेलही आणि माझ्या मते देखील एखाद्या संविधानाचं पुनरावलोकन करण्यात काहीच गैर नाही आहे. पण इथं गोष्ट झाली आहे ते हे संविधान फेकून देऊन नवीन संविधान आणायची. आणि याच्यात पुढे जाऊन ते असे म्हणतात की त्यावेळेस जेव्हा आपण नवीन संविधान आणू तेव्हा 1973 साली झालेल्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ह्या डिसिजन्सचा काहीही अर्थ राहणार नाही. म्हणजे मुख्य उद्देश त्याचा हा असणार आहे की बेसिक स्ट्रक्चर हे डॉक्ट्रिनच घालून टाकणं. आणि मग जर बेसिक स्ट्रक्चर गेलं तर तुमची धर्मनिरपेक्षता गेली, तुमची पार्लमेंटरी सिस्टम गेली. सगळ्यात महत्त्वाचं जातं ते न्यायपालिकेचा ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकार. मग आता मुद्दा येतो की हे खरंच होऊ शकतं का? भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आता भारताचं संविधानच बदलायला निघू शकतील का? खरं सांगायला ती गोष्ट जराशी अवघड दिसते. परंतु ज्या गोष्टींचा अनुभव आपल्या गाठीशी आहे, म्हणजे नोटबंदी एका दिवसात करून टाकली, त्यानंतर 370 कलम एका दिवसात हटवून टाकला, यासारख्या घटनांची पार्श्वभूमी पाहता हेही ते करू शकतात. पण भाजपचं एक गोष्ट मात्र राहिली आहे की ते कुठलीही गोष्ट करायच्या आधी त्या बाबतीच्या पुढ्या सोडतात. याच्या आधी त्यांनी अशी समान नागरी कायद्याची चर्चा घडवून आणली आणि जेव्हा हे दिसून आलं की हे तर हिंदू विरोधी आणि आदिवासी लोकांच्या विरोधात हा कायदा जाऊ शकतो, त्यावेळेला त्यांनी त्याच्या बाबतीत पूर्णपणे शांतता बाळगली, कुठलाही ड्राफ्ट प्रदर्शित केला नाही. त्यामुळे अशा काही गोष्टी लोकांमध्ये पसरवत राहणं आणि त्या गोष्टींबाबत चर्चा घडवून आणणं हे ह्या सरकारचं सध्याचं काम दिसतंय. ह्या अशा गोष्टींवर चर्चा घडवून आणण्याचं पुढचं एक मुख्य कारण म्हणजे ध्रुवीकरण. जसं जसं इलेक्शन जवळ येतील तसं तसं मतांचं ध्रुवीकरण करणं हे या सरकारचं पुढचं टार्गेट असणार आहे. आता तुम्ही म्हणाल की संविधानावरूनही ध्रुवीकरण होतं का? तर हो, मी स्वतः अशी काही माणसं बघितली आहेत ज्यांच्या दृष्टीने हे संविधान म्हणजे अक्षरशः रद्दी आहे. अशी अनेक लोक आज आपल्या बाजूबाजूला आहेत ज्यांना हेही माहीत नसतं की ज्या इतक्या उघडपणे ते कोणावरही टीका करतात. सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, उद्धव ठाकरे असतील, भाजपच्याही लोकांवर टीका करत असतील. ह्या सगळ्या लोकांवर टीका करण्याचा अधिकार त्यांना दिला ह्याच संविधानाने. याच संविधानामुळे एका चहाच्या टपरीवर चहा विकणारा लहानसा मुलगा पुढे जाऊन भारताचा पंतप्रधान होऊ शकला. त्यामुळे पुढच्या निवडणुकीला तुम्ही मतदान कोणालाही करा,
पण हे संविधान वाचेल याची मात्र काळजी घ्या. बाकी ह्या विवेक देबरॉय यांच्या मतांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. समजा हे संविधान हटवून दुसरं संविधानच आणलं गेलं तर भारतीय जनता प्रणित ते संविधान नक्की काय असेल हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.